आपणही या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा. नाही, मी कशी करणार यासाठी? अहो त्याची तपास चाललाय आता ना, सरकारने म्हणजे जाहीर केलं. तुमच्या माध्यमातून मी बरं, सरकारला तुमचं पूर्ण करा. सांगतोय या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका. का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण करा बरं, असं माझ्या जवळ येणार नाहीये कशा. तातडीने चौकशी करावी. उत्तर द्या ना, नंतर उत्तर द्या ना. मी एकदा सन्माननीय देसाई साहेब, मी तुम्हाला देणार आहे ना संधी, त्यांचं झालं की देणार संधी. या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन, मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. महाराष्ट्र विधान परिषद 29 अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता. मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे, त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे, तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी लोकप्रतिनिधींनी केलेले असणे, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संचाविरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे देतो. अध्यक्ष महोदय, माझ्या समोर हा फोटो आहे, तुम्ही खाली सुद्धा हे पहा, खाली हे पण 289 मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं, त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले. तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा, फोटो वगैरे दाखवा सर. तुम्ही शासकीय प्रतिनिधी या, शांत बसा, त्यांना पूर्ण करू द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. खडसे साहेब काय निर्णय दिलाय का? तुम्ही का आधी ओरडता? या देशद्रोहाच्या बरोबर संबंध आहे. ऐकू द्या. देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे अध्यक्ष महोदय, मी म्हणत नाही असं आरोप आहे. 289 मध्ये नाव हा त्यांनी घेतलं माझ्याजवळ नाही फोटो कोणाचं, आहे. त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं एक घेतलं. मिनिट, बोला, ठीक चला. आहे. एका त्यांनी मंत्र्याचे नाव घेतलं नाही म्हणून बोलायला दिलं. मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा, शंभूराजे देसाई 2017 मध्ये जागतिक तुम्ही लहान मंत्री मुलगी जोया अहो 289 तिचा लग्न नाव नाहीये शाकिर कोणाचं. दिलानी खती त्यांनी याच्यावर ऐकायला झाला. घेतलं, ते अनुभवी सदस्य हा आहेत. विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला. या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरीला एसीपी राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते. सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका तयार केली. चर्चा पाहिजे असेल तर ते सांगा, सगळी पेपर मधली माहिती वाचू नका, आम्ही पण वाचली. खतीबाच्या आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली. ठीक आहे. आपणही या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा. नाही, मी कशी करणार यासाठी चौकशी? अहो त्याची तपास चाललाय आता ना, सरकारने जाहीर केलं. तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगतोय की याची एसआयटी चौकशी करा. जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे, जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बॉम्ब स्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, साधी मागणी आहे. आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त. म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, याच्यावर कार्यवाही व्हावी. आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही. सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील. माझी विनंती आपल्याला काढून टाकलेले आहे आणि कुणाचीच नावं घ्यायची नाही. बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली, तशी या ठिकाणी करावी. खाली काय झालं मला माहिती सत्य बाहेर यावं, मालचं खालचं, पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे
पूर्ण करा. बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर बसल्या कसे? एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी? सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात? ह्यांच्या विरुद्ध काय कारवाई होत नाही? नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते. सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई, आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे. या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता. असं का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण करा बरं, चौकशी असं मान्य माझ्या कुठे केली? गावावर येणार नाहीये कशा. तातडीने चौकशी करावी ठीक आहे, आणि झालं. तोपर्यंत जे सन्माननीय मंत्री अनिल याच्यात परब, बोला. असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. थांबा एक मिनिट. सभापती महोदय, हा देसाई अतिशय साहेब. महत्वाचा विषय आहे. देसाई साहेब, एक तर त्यांचं पहिली ऐकून गोष्ट घ्या. म्हणजे या सभागृहात मी काढून मंत्र्यावर टाकलाय तो आरोप म्हणजे. करायचा असेल तर कुठलीही नोटीस द्यावी लागत नाही. या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. मुळातच नाव काढलं या नाही. सभागृहात बरं, आरोप ठीक आहे, झाले मंत्री म्हणून काढून टाका, त्याच्यामुळे पण खाली बसा. उत्तर द्या ना, नंतर उत्तर द्या ना. मी या एका सभागृहात सन्माननीय नंतर देसाई उत्तर द्या. साहेब, मी तुम्हाला देणार आहे ना संधी. त्यांचं झालं की देणार संधी. हो. या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन, मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत किंवा कधी नोटीस दिलेली नाही आहे, कधी कोणी नोटीस दिलेली नाही आहे. आणि म्हणून महत्वाचा विषय आहे की नोटीस न देता पण आरोप करता येतो. आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले, त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले. जर 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 हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं, आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्नात कोण कोण येत आहे, आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर ना पोलिसांची चौकशी सुरू झाली. सभापती होते, बसवा त्याला पहिला. तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे. ते परवानगी माझं दिली पूर्ण आहे, ऐकू असं देत, नाहीये. त्याला काय बोलायचं ते बोलू देत. नाही, परत सभापती नाही. महोदय, पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता. जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता. मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले, यांच्यावरती कारवाई नाही. नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही, तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता. 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं. म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला. सन्माननीय अनिल परबजी, तुम्ही आता थांबा बोलणं. तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही. अंबादास दानवे बोला. SIT चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही. मी ही 289 फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारने निवेदन करायचं की नाही याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा. अंबादास दानवे शेवटचे वक्ते राहतील. त्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे बोलायला. सभापती महोदय, हे प्रश्नोत्तर चालली नाहीये, ती 289 चालली सभापती आहे. महोदय, मी फेटाळलेलीच आहे. सभापती सरकारची चर्चा करायची तयारी की नाही? तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून 10 वेळा उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्रॉस करताय. नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ होईल. सरकारची तयारी आहे की नाही सरकारला मला विचारणं क्रमप्राप्त आहे. दानवे बोला. असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही. दरेकर साहेब, सभापती महोदय, दानवे साहेबांचं होऊ द्या, सभापती त्यानंतर बोला ना महोदय, तुम्ही. असं काय करताय? 289 वर मी बोलतोय. मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही 289 वर बोला. हा माझा प्रश्न आहे. आणि मग 289 वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न 2017 2 मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये, त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत, इक्बाल कासकर त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी लुबनाची सख्खी बहीण जाकीचा साडू, याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इक्बाल कासकरची सून. आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे, काही हरकत नाही. ज्यांनी त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही. पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते. सभापती महोदय, आयबीला अटक करणार का काय परत तुम्ही असं प्रॉम्प्टिंग चुकीचं करू नका. नाही बरोबर आहे ना, नाव आहेत ना त्याच्यात, या अधिकाऱ्यांचं नाव आहे. ठीक आहे. सभापती महोदय, या लग्नाला सभागृहातला विषयच नाहीये. सभापती महोदय, या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे.
काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे, त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. सलीम कुत्ता म्हणून कोण आहे? आता खाली तर एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला आहे, 98ला त्याचं दवाखान्यात मारला. आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं, पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात, आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो तर याच्यात स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय. सभापती महोदय, गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. नावाशी घेऊ नका. सभापती महोदय, मला थांबू शकत नाही. सभापती महोदय, सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये. सभापती महोदय, घेताय तुम्हाला ते नवाब मलिकांचा वचपा काढायचा, नवाब मलिकांचा वचपा काढायचा. तुम्ही राजकारण करताय. मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला संधी दिली. तुम्ही कारण नसताना उद्धव साहेबांच्या समोर इम्प्रेशन पाडताय. दुसरं गिरीश महाजनाचं नाव घेतो. बोला, चला संभ्राती देसाई बोल. चला, तुम्हाला सगळं तुमचं जे 289 ची मागणी दिलं नाही, आरडाओरडा काही करायचं नाही. कारण नसताना तुम्ही राजकारण करताय, कामकाज करायचं नाहीये. चला, शंभूराज देसाई बोला. माननीय सभापती महोदय, प्रवीण दरेकर, आधी प्रवीण दरेकर बोला. महोदय, मी निराधार आरोप. सभापती महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. माझा सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली. सभापती महोदय, या ठिकाणी 289च्या अंतर्गत तुमचं झालंय. सभापती महोदय, त्यांना बोलू. या ठिकाणी 289च्या अंतर्गत काय तुम्ही खाली त्या ठिकाणी हा कसा होतोय हे सांगणं काम आहे. एकच विषय 289चा विरोधी पक्ष नेते मानतात, तोच विषय नाताभाऊ मानतात, तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मानतात. अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे कामकाज होत नाही. या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं, नोटीसही दिला नाही. माझा सभापती महोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाजात काढून टाका. सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही. नावही करा आणि त्यांचं अनावश्यक चर्चा आहे ती काढून टाकावी. माननीय सभापती महोदय, या ठिकाणी आपण काही सन्माननीय सदस्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे हे मान्य आहे. अजिबात वेळमध्ये यायचं नाही. सभापती महोदय, चर्चा केली गटनेत्यांची, या ठिकाणी बोलताना एका जबाबदार मंत्र्याचं नाव ऐकून घेतली तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये. आणि म्हणून सन्माननीय अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय भाई जगताप, तुम्ही 289 वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय विलास पोतनीस, तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील. मी आधीच सांगते त्याच्यामध्ये जे आहे ते. तुम्ही जागेवर जाऊन बसा ताबडतोब, नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल. 289 तुम्हाला बोलायला दिली, त्याचा तुम्ही गैरफायदा घेता आहात आणि ऐकत नाही आहात त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते. कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये. आणि विधानसभेत ही चर्चा झालेली असल्यामुळे, हा विधानसभेचा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये मी आपली 289 फेटाळत आहे. आणि तरी तुम्ही राजकीय भांडवल करतात तर मी 10 मिनिटांसाठी कामकाज थांबवते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.